शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत नामांकित जनावरांचे डॉक्टर आहेत. तर आजच्या या बाजाराबद्दल किंवा आता सध्याची जी या दूध व्यवसायाची जी कंडिशन आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आता सध्या जी आपल्या महाराष्ट्रात जनावरांचे, गायांचे म्हणा, म्हशींचे म्हणा, किमती ज्या चालल्यात किंवा बाजारांचे जे उलाढालीत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता काय झालंय, हा दूध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. आणि आपल्या इकडे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणलं किंवा आपल्या पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात, भोर तालुक्यात संपूर्ण डोंगराळ भाग आहे. आणि इथं पशुपालनाच्या बरोबर शेतीचा जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे प्राधान्याने बघितलं जातं. शेतकरी जोडधंदा म्हणून शेतीसाठी जातो, शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय करायला जातो. परंतु त्याचं आधुनिक नॉलेज किंवा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात न करता जुन्या पद्धतीनेच जनावरं वापरायला चालू करतोय. आणि 50%च त्याच्याबद्दलचा अनुभव घेऊन जनावरांचं पालन पोषण करतोय. आणि मग पशुपालकाची ओरड चालू होते की या धंद्यामध्ये पैसे राहत नाहीत. परंतु व्यवस्थित नियोजन केलं आणि सगळं आधुनिक बाबी नवी जुन्याचं जर सांगड घातली, जुनी पद्धती आणि नवीन पद्धती याची सांगड घातली, तर नक्कीच या धंद्यात पैसे राहतात. कारण ज्यावेळेस आपण 1 लाख 1.5 लाख रुपयाची म्हैस आणतो किंवा 1.25 लाखाची 1.5 लाखाची गाय आणतो, तर बरोबर. तिचं पालन पोषण आपण साधारणपणे जुन्या पद्धतीच्या ज्या गायी होतात हा. 15-20 हजाराच्या, ज्या 3-4 लिटर दूध देतात, त्या पद्धतीने संगोपन करतोय. आणि त्याचं उत्पादन आपण म्हणतोय 20 लिटर मिळालं पाहिजे किंवा म्हशीने 12-14 लिटर दूध दिलं पाहिजे. हा. तर याच्यासाठी त्याला काहीतरी लागणं गरजेचं आहे. कारण फक्त बारामतीचा बाजार किंवा बारामतीचे मार्केटचं अर्धवट माहिती नाही घेता तिथे संगोपन कशा प्रकारे करतात, किंवा जे ती बारामतीचं मार्केट आहे किंवा बारामतीचा शेतकरी आपल्या पुढं 10-15 वर्ष चाललाय, तो ब्रिडिंग वरती काम करायला लागलाय. आता शिक आपल्या इथल्या शेतकऱ्यांना कळायला लागले की काळं भांड म्हणजे एचएफ आणि मोठी म्हैस म्हणजे दिल्ली म्हैस, जाफरा म्हैस म्हणजे 12-14 लिटरची म्हैस. बरोबर. मग हे करत असताना त्याच्याबद्दल नवीन आधुनिक नॉलेज, जनावरांना देण्यात येणारी औषधे, जंताची औषधे वेळोवेळी देणे. कारण आपल्या ग्रामीण भागातून जनावरला जंत होतात, हा. हीच संकल्पना अजून मान्य नाही. आपल्याला फक्त सर्वसाधारण माहिती असं आहे की लहान मुलांना जंत होतात, जनावरला जंत होतात, याच्याबद्दल पूर्णपणे शेतकरी त्याच्याबद्दल आणि माहितीच नाही. आणि बरोबर. याच्याबद्दल कुठेही मार्गदर्शन किंवा सरकारी यंत्रणा काम करत नाहीत. त्याच्यामुळं अनास्थाईमुळं सरकारच्या किंवा शासकीय जे काही योजना राबवल्या जातात त्याची जाहिरात केली जात नाही, किंवा लोड होईल किंवा उगच काम जास्त वाढेल म्हणून त्याचे सरकार देतं, परंतु ते शेतकऱ्याच्या तळापर्यंत पोहोचवलं जात नाही. त्याच्यामुळं बरोबर आहे. दूध व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान होतं असं शेतकऱ्याला जाणवतंय. परंतु व्यवस्थित पद्धतीने संगोपन करून आधुनिक नव्या जुन्याची सांगड घालून जर आपण केलं, तर 100% या दूध धंद्यात पैसे मिळाल्याशिवाय राहत नाहीत. परंतु अर्धवट नॉलेज घेऊन जी लोक हे करतायत, व्यवसाय करतायत, त्यांना माझी विनंती की त्यांनी त्याच्याबद्दल 5-6 महिने पूर्णपणे आधी अभ्यास अभ्यास करावा. करावा. अर्धवट अभ्यास करून दरवर्षी जनावरांना लागणारी औषधं, व्हॅक्सिन, लसीकरण याच्यावरती भार देणं गरजेचं आहे. कारण मागील 2 वर्षाच्या काळामध्ये जो काही लंपी आजार आहे याच्यामुळे पूर्णपणे मार्केट, महाराष्ट्र राज्याचं नाही संपूर्ण पशुसंवर्धनचं मार्केट पूर्णपणे कोलॅप्स झाले. की नक्की गाय घ्यायची किती, त्याचं उत्पन्न किती मिळणार आणि ती विकणार कितीला, किंवा खाटी राहिले तर त्याच्यावरती नियोजन काय आहे त्या गायीचं. बाबा आपण ज्यावेळेस गो हत्याबंदी कायदा केला सरकारने, परंतु तो गो हत्याबंदी कायदा तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा स्ट्रॉंग राहण्यासाठी त्याला सपोर्टिव्ह अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. बरोबर की आहे. बाबा शेतकऱ्याला आता समजा 10 गायी असतील, त्यातल्या 5-6 गायीच्या खाट्या सांभाळायला लागल्या, तर त्या गायांचं संगोपन ते शेतकरी करणार कसं? त्या दुसऱ्या 5 गायींनी 20 लिटर दूध द्यायचं आणि दुसऱ्या 3-3 लिटर दूध देणाऱ्या गायींनी त्यांना खायचं. आणि मग असं जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपयाही शेतकऱ्याला राहणार नाही. त्याच्यासाठी ज्यावेळेस फक्त शेतकरी म्हणजे सरकारने फक्त गो हत्याबंदी कायदा न करता तो टिकावा, याच्यासाठी बाकीचे इतर संबंधित कायदे करणे गरजेचे आहे, की जेणेकरून शेतकऱ्याला त्यातनं हातभार मिळेल. किंवा जी गाय खाटी झाली किंवा गाभण राहत नाही त्यासाठी गोशाळा वाढवणे गरजेचे आहे. की सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान त्याला देणं गरजेचे आहे, की त्याच्यामुळे शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील आणि शेतकऱ्याचा हा धंदा करण्याकडे कल वाढेल. कारण आपल्या इथल्या शेतकऱ्याचा 70% शेतकरी हा शेतीवरती आणि त्याच्यातलं बरोबर जोडधंदा म्हणून पशुपालनावरती अवलंबून आहे. आणि मग जर शेतकऱ्याचा गाभा जर असेल काय, तर हा पशुपालन आहे. आणि त्याच्यावरती सरकारने किंवा सर्व डॉक्टर जे लोक असतात त्यांनी सुद्धा आधुनिक नॉलेज किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज शेतकऱ्यांना वेळोवेळी देणं गरजेचं आहे. वेगवेगळे शिबिर असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील यांच्या मार्फत जनजागृती करणं गरजेचं आहे, की जेणेकरून शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील. बरोबर. सर, दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी समजा गाय जर एखादी येली आणि दुधासाठी जर काही थोडाफार त्यात फरक करायचा असेल, हं. तर कुठल्या कंपनीचं खाद्य आता सध्या जनावरांसाठी योग्य आहे किंवा टॉपचं आहे? आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. इंटास म्हणून कंपनी, ॲग्रोमी इंटास, वेगवेगळ्या स्ट्रॉंग कंपनी आहेत.
माणसामध्ये जे काही कंपन्या काम करतात त्याच जनावरांमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करतात, मिनरल मिक्सर असेल, कॅल्शियम असेल किंवा इतर सपोर्टिव्ह टॉनिक असतील, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काम करतात. पण ब्रँडेड कंपनीचे औषधे ज्याला आपण ₹2 दिलं तर त्या कंपन्या कुठेही तडजोड करत नाही. त्याच्यामुळे स्वस्त मिळणाऱ्या कंपन्यांकडे जाण्यापेक्षा औषधं महाग असू द्या, परंतु ब्रँडेड कंपनीचे औषधवाल्यांकडून औषधं जर घेतली आपण तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला फरक जाणून येईल आणि त्याचा वापर जर केला तर जनावर गाभण राहणे, दूध उत्पादनामध्ये वाढ होणे यासारख्या गोष्टींमध्ये मदत होईल. हा. आणि सर, तुमच्या अनुभवानुसार शेतीसाठी जोडधंदा म्हणून शेतकऱ्याने म्हशी असो किंवा गाय असो हा व्यवसाय जर केला तर मदत होणार आहे का शेतकऱ्यांना काही भविष्यात याबद्दल? 100% मदत होणार, कारण आपण जर हा किकवी किंवा इकडचा बोरचा भाग बघितला, तिथला संपूर्ण शेतकरी वर्षांनी एकदाच भाताचं पीक ज्यावेळेस काढलं जातं तर तिथनं पुढं पूर्णपणे शेती आणि पशुपालनावरती अवलंबून आहे. आणि मग मधला जो काही काळ मोकळा असतो, कारण ज्यावेळेस घरातल्या लोकांना ₹2 मिळायचे असतील तर घरातला एक मोठा व्यक्ती पुण्याला किंवा इतर ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन जिथं असेल तिथे कामाला जाऊन पैसे मिळतात आणि मग पूर्णपणे शेतीवरती अवलंबून ज्यावेळेस राहायला लागतं, भात पिकावर ज्यावेळेस निघतं तिथनं पुढचा संपूर्ण काळ हा शेतकऱ्यासाठी बऱ्याच प्रमाणात मोकळा असतो. आणि म्हणजे या काळात दूध व्यवसाय जर केला आणि तो चांगल्या पद्धतीने केला, आहारामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्याचा वापर केला, वेगवेगळ्या युक्ती किंवा नवीन आयडिया वापरल्या तर या व्यवहारात या व्यवसायात नक्कीच चांगल्या प्रकारचे डॉक्टर जर असतील त्यांनी जाऊन आपल्या शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे. सरकारी जे डॉक्टर त्यांनी पण त्याच्यामध्ये नवीन काही योजना आल्यात त्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. सरकारने जर सरकारी योजना 100% जर लोकांपर्यंत पोहोचल्या तर नक्कीच या योजनांमुळे शेतकऱ्याला ₹2 मिळतील आणि धंदा करण्यासाठी त्याला मदत होईल. कारण माझ्या माहितीप्रमाणे की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत हे डॉक्टरांनी व्यवस्थित मार्गदर्शन कमी केल्यामुळं किंवा शेतकरी पण जागरूक नसल्यामुळं डॉक्टरांना पण तो माहिती विसरत नाही किंवा लसीकरणाबाबत लंपी लसीकरण असेल, FMD लसीकरण असेल याच्यासाठी टाळाटाळ केली नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस लंपी आजार होतो जनावराला त्यावेळेस साधारण ज्या जनावरांची किंमत 5-10 हजार असते त्याला बरं करायला ₹20,000 खर्च होऊन पण ते बरं होईल का नाही याची गॅरंटी नसते. बरोबर. परंतु आता गेल्या वर्षी ज्यावेळेस लंपी आजार आला त्यावेळेस मॉर्टॅलिटी रेट 80-90% होता की बाबा पायांना जखमा फुटायच्या, दोन्ही पायांच्या मध्ये सूज यायची, अंगावरती पूर्णपणे फोडे यायचे आणि 70% जनावराला खर्च करून पण लहान जी कमी टक्केवारीची वासरे हे जगण्याचं प्रमाण कमी होतं. परंतु 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाच्या काळात ज्यांनी लंपीचं लसीकरण केलं त्याच्यामध्ये आता या वर्षी मॉर्टिलिटी रेट हा पूर्ण हातामध्ये 4-5%च राहिला आहे. जवळजवळ 95% जनावर रिकवर होत आहे आणि जरी लंपीचा आजार झाला तरी 3-4 दिवसात सहज ट्रीटमेंटने ते बरं होते. जनावरांना आपण हायटेकची इंजेक्शन, जनताची इंजेक्शन जर वेळोवेळी दिली तर त्याच्यामध्ये लंपीचा आजार हा त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते लवकरात लवकर कमी करण्यासाठी प्रयत्न होतो. आणि त्याच्यातनं लंपी आजारावर जो काही शेतकऱ्याचा खर्च होत होता तो बऱ्याच प्रमाणात यावर्षी कमी होतो. त्याकरता लोकांनी जागरूक राहून आपल्या येथील जनावरांना लंपीचं लसीकरण असेल किंवा ज्यावेळेस परिसरात लाळीचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. आपल्या सरकारी डॉक्टरांना भेटून वेळोवेळी त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवून जर आपण हा व्यवसाय केला तर सरकार भरपूर खर्च करते, परंतु त्या योजना किंवा त्या आपणही जागरूक राहणं पशुपालकांनी गरजेचं आहे. आणि जनावरांना दर 6 महिन्याला जंताचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. कारण जंत निर्मूलन करणं ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण आपला डोंगराळ भाग असल्यामुळे पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जंताचं आहे की आपण जे काही जनावरला देतोय त्यातलं 30-40% जंतच खाऊन घेतात आणि त्याच्याबद्दल कुठलीही जनजागृती किंवा माहिती नाही. कारण आम्ही काळदरीच्या खोऱ्यामध्ये आमच्या ते फिरत असताना 4 ते 5 हजार जनावरांना मोफत जंताच्या गोळ्या, मिनरल मिक्सर आणि लंपीचं लसीकरणाचं आम्ही कॅम्प घेतले. तेथील परत शेतकऱ्यांना अजूनही याबद्दल पूर्णपणे आधी माहिती नव्हती की बाबा लंपीचं लसीकरण किंवा जंताच्या गोळ्या दिल्या जातात. त्याच्यानंतर ज्यावेळेस जंताच्या गोळ्या आपण देतो जनावरांना, कारण डोंगराळ भाग असल्यामुळं जंताचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. 3-4 महिने पाऊस असतो आणि मग त्या पावसाच्या पाण्यात जे काही जंतू वगैरे वाहून येतात ते जनावरांच्या पोटात जातात आणि पोटात गेल्यानंतर ते आतडात किंवा जिथं जागा मिळेल तिथे ते राहायला चालू करतात. आणि मग ज्यावेळेस जनावरला आपण सोन्याचा घास जरी खायला घातला तरी त्यातलं 30% ते जंतच खाऊन घेतोय. आणि मग शेतकरी ओरड करत असतो की बाबा मला याच्यामध्ये तोटा होतोय किंवा याच्यामध्ये नफा राहत नाही. मग ज्यावेळेस आपण जंताचं औषधं देऊ आपण त्यावेळेस ते जंत ज्यावेळेस पोटातनं निघून जातील, आतड्यातनं पोटातनं जिथं असतील तिथनं, तर त्यावेळेस जे काय 30% जे काय जंत खाणार होते ते त्याच्या शरीराला मिळेल आणि नक्कीच त्याचा उपयोग त्याच्या पशुपालना प्रजनन क्षमतेवरती जनावर माजाव येण्यासाठी आणि तिथनं पुढे जे काय खायला घालतोय आपण ते अंगी लागतं. कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्याची ओरड असते आम्ही सकाळ संध्याकाळ रतीब देतोय, हिरवा चारा देतोय, सगळं ओलं वाळलं कॉम्बिनेशन देतोय, परंतु तरीही जनावर आमचं तयार होत नाही. तर याच्या मागचं कारण आहे 50 ते 60% जनावरांच्या आजाराचं कारण हे जंत आहे. तर त्याकरता सर्व शेतकऱ्यांनी दर 6 महिन्याला जंताचं चांगल्या कंपनीचं औषध देणं गरजेचं आहे की जेणेकरून जंत निर्मूलन आहे आणि
ज्यावेळेस आपण जंत निर्मूलन करू त्यावेळेस गाभण काळ वाढवणे किंवा फर्टिलायझेशनचे जे काय अडचणी आहेत त्या सगळ्यात बऱ्याचपैकी 50-60% कव्हर होतील आणि जनावर वारंवार उलटणं गाभण न राहणं हे प्रकार सगळे कमी होऊन जनावर गाभण राहण्यासाठी मदत होईल. आणि ज्यावेळेस एक जनावर दर 12-14 महिन्याला किंवा 14 महिन्यात ज्यावेळेस वेध देईल त्यावेळेस त्या शेतकऱ्याला नक्कीच 1 लाख रुपयाचा नफा राहिला जाईल. कारण 1 लाख रुपयाची ज्यावेळेस गाय आपण आणतो ती गाय खाटी झाल्यानंतर ती 15,000 रुपयाला विकायला लागते. मग तीच गाय जर गाभण राहिली तर त्या शेतकऱ्याला 80-90 हजार रुपये फायदा राहिल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्याकरता प्रजनन क्षमता असेल किंवा इतर जनावरांचे आजार साथीचे आजार असतील त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. बरं सर, आता सध्या जनावरांना नवीन कुठल्या आजाराची काय आता हे वातावरण चेंज मध्ये FMDचा आउटब्रेक होऊ शकतो. म्हशींच्या मध्ये सगळ्यात जास्त प्रमाण या आजाराचं जास्त असतं की त्याच्यामध्ये स्प्रेडिंग जास्त होतं. थंडी आणि ऊन आणि थंडी याच्यामध्ये FMDचा प्रादुर्भाव होऊ शकतो. लंपीचं लसीकरण जर केलं असेल तर आता बऱ्याच प्रकार आउटब्रेक थांबलेले आहेत लंपीचे. तर लंपी आणि FMD आणि शेळ्यांमध्ये वेगवेगळ्या ज्या लसीकरण असतात त्याबद्दलही आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. शेळ्यांचे लसीकरण असतील किंवा जनावरांचे लंपीचे किंवा FMDचे लसीकरण आपण करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, माणसाला जीवन देणाऱ्या डॉक्टरला जसं देवदूत म्हणतात तसंच हे जनावरांना जीवन देणारे डॉक्टर देवदूतच असल्यासारखे आपल्यासोबत होते. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, ह्यांची ओळख पुरंदर तालुक्याच्या जनावरांचं देवदूत म्हणूनच आहे. आणि सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट प्रकारे सर्व माहिती दिली आणि नक्कीच या माहितीचा शेतकऱ्यांना आणि पशुपालक मित्रांना फायदा होईल. त्यासाठी धन्यवाद सर.